नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांग जीवनसाथी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे चॅनल फक्त आणि फक्त जे इच्छुक आहेत किंवा ज्यांच्या घरचे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा चॅनल बनवला गेला आहे. तर हे चॅनल कशासाठी बनवलं आहे, तर आपण आता म्हणजे सगळेच तरुण आहोत. तर तरुण आहोत, सगळ्यांचंच आयुष्य बनवण्याकडे कल असतो, म्हणजे ध्येय असतं. म्हणजे मग ते करिअर बनवणं असेल किंवा आपण एखादं जॉब मिळवणं असेल किंवा एज्युकेशन मिळवणं असेल, बिझनेस करणं असेल, या सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यासोबतच एक आपल्याला आयुष्यभर सोबत देणारी गोष्ट म्हणजे किंवा आयुष्यभर आपल्या सोबत राहणारी गोष्ट हवी असते, ती म्हणजे आपल्याला जीवनसाथी मिळणे. आपल्याला एक सोलमेट किंवा आपल्याला एक लाईफ पार्टनर आपल्याला हवा असतो. कारण आपल्या सोबत आई वडील आहेतच किंवा भाऊ बहीण असतील, मित्रमैत्रीण असतील किंवा मग नातेवाईक हे आहेतच. याच्यात कोणालाही दुमत नसतंच की आपल्यासोबत ते नसतील असं. पण ते किती काळ राहणार आहेत याच्यात प्रश्न असतो, हा मोठा प्रश्न असतो. कारण त्यांचंही आयुष्य आहे, आई वडिलांचंही आयुष्य असतं किंवा मित्रमैत्रिणींचं किंवा भाऊ बहिणींचंही आयुष्य आहे. आणि त्यांनाही त्यांची स्वप्न असतील किंवा त्यांची जे काही गोष्टी असतील तर त्या पूर्ण करायच्या असतात. मग ते आपल्याला किती वेळ त्यातला देतात हा मेन मुद्दा असतो. पण विरुद्ध त्याच्या विरुद्ध आपले जे लाईफ पार्टनर किंवा आपले जे जीवनसाथी म्हणा किंवा आपला जो सोलमेट तो किंवा ती ती आपल्यासोबत आयुष्यभर राहू शकते ना. आपलं स्वप्न ती जगू शकते किंवा आपलं स्वप्न तो जगू शकतो किंवा आपल्यासोबत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तिचं किंवा त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सोबत राहू शकतो किंवा आपण सोबत प्रयत्न करू शकतो किंवा करणार असतो. म्हणूनच त्याला एक जीवनसाथी म्हटलं जातं, बेटर हाफ म्हटलं जातं. सोप्या भाषेत म्हटलं तर बेटर हाफ म्हटलं जातं. तर त्याच्यासाठीच आपला हा चॅनल प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपल्याला एक सोलमेट किंवा एक जीवनसाथी, एक लाईफ पार्टनर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपल्याला दिव्यांगत्व आहे माहीत आहे, आपल्याला माहीत आहे ना. म्हणजे म्हणूनच आपल्याला अडचणी येत आहेत, मग ते करिअर बाबतीत असू देत किंवा लाईफ पार्टनर शोधण्याबाबतीत. मग ते लाईफ पार्टनर शोधताना सुद्धा कित्येक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग ते जात असेल किंवा आपल्याकडे असणारं दिव्यांगत्व असेल किंवा आपलं फायनान्शियल कंडिशन असतील किंवा आपली फॅमिली बॅकग्राऊंड असेल, ह्या सगळ्या प्रमुख ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्यातून सामोरं जावं लागतं. परत त्यातून फसवणूक होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे हे मॅट्रिमोनियल साईट असू देत किंवा एजंट लोक असू देत, हे फसवतात. पैसे घेतात, चांगली एखादी मुलगी दाखवतात किंवा एखादा मुलगा दाखवतात आणि त्याच्यासोबत लग्न लावून देतो म्हणून सांगतात किंवा त्याचं तुमचं चांगलं करतो, चांगल्या घरात पडेल मुलगी तुमची म्हणून सांगितलं जातं. पण तेच पैसे घेतल्यानंतर ते पलटतात किंवा नको ते कारणं देऊ लागतात. तर त्याच्यात आळा घालण्यासाठी किंवा ती गोष्ट थांबवण्यासाठी, या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आपण हे प्रयत्न करणार आहोत. आपण हे प्रयत्न करतोय फक्त आणि फक्त आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींसाठी. दिव्यांग मित्रमैत्रिणींना एक सोलमेट मिळावा, एक लाईफ पार्टनर मिळावा, एक जीवनसाथी मिळावा म्हणून. तर त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न असणार आहे. आणि तुम्हाला जर याच्याशी जोडलं जावं असं वाटतंय किंवा तुम्हाला जर प्रोफाईल टाकावीशी वाटते, तुमची पण प्रोफाईल इतरांपर्यंत पोहोचावी, तर दिव्यांग मित्रमैत्रीण आपले असतील जे इच्छुक आहेत लग्नासाठी किंवा विवाहासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचावीशी वाटते, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, मला फोन करायचा. तुमचा जो काही बायोडेटा असेल, तुमची जी काही प्रोफाईल असेल तर ती प्रोफाईल सांगायची. म्हणजे मी प्रश्न विचारेन, तुम्ही सांगायचं मला. तुम्ही सांगितल्यानंतर मी ॲज इट इज तसं आहे तसं ते प्रोफाईल तुमची, म्हणजे जी काही रेकॉर्डिंग असेल तर ती ॲज इट इज तुमच्या आवाजातच, ती तुमच्या आवाजात किंवा तुमचे भाऊ बहीण असतील किंवा तुमचे आई वडील कोणी मला फोन केला असेल त्यांच्या आवाजातच ती तिथं या यूट्यूब चॅनलवरती, दिव्यांग जीवनसाथी या चॅनलवरती टाकली जाईल. आणि तुम्हाला स्वतःहून त्यांच्याकडून, मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांच्याकडून तुम्हाला स्वतः फोन येईल. स्वतः फोन आल्यानंतर तुम्ही ते म्हणजे पुढची मीटिंग असेल, पुढचं जे काही नियोजन करणं असेल, बसणं असेल किंवा बाकीचं जे काही पुढचे कार्य असतील तर ते तुम्ही करायचे आहेत. यात कुठलीही एजंटगिरी नसणार आहे किंवा कुठलाही दुवा मध्ये येणार नाही, एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे. याच्यात चांगलं होईल, वाईट होईल किंवा बाकीचे जे काही परिणाम येतील त्या परिणामाला सर्वस्वी आपण जबाबदार असणार आहात. याला मी किंवा माझी ही टीम किंवा अन्य कोणीही जबाबदार नसणार आहे. परत माझं नाव सांगून किंवा दिव्यांग जीवनसाथी या चॅनलचं नाव सांगून किंवा या दुसऱ्या कोणाचं तर मॅट्रिमोनीचं नाव सांगून तुमच्याकडे जर पैसे मागणी करतील किंवा रजिस्ट्रेशन करा, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्याकडून कोण 2,000 मागतं, कोण 5,000 मागतं, कोण 10,000 मागतं, तर तसं द्यायचं नाही. लक्षात ठेवा. माझं नाव सांगून देत किंवा कोणाचं पण नाव सांगून देत, पैसे देऊन कुठल्याही नाती जोडले जात नाही आहेत. कुठलेही नाते जोडले जात नसतात, एवढं लक्षात ठेवायचं. कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. पैशाची मागणी एखादी मुलगी जरी करत असेल किंवा एखादा मुलगा जरी करत असेल तरी सुद्धा द्यायचं नाहीत. फक्त आपली माहिती शेअर करणं एवढंच करायचं आहे. OTP असू देईल किंवा OTP मागणं असेल, रजिस्ट्रेशन करणार आहे OTP द्या
किंवा अन्य कोणतंही द्या, या कोणतेही डिटेल्स द्यायच्या नाहीत, लक्षात ठेवा. कारण फसवणूक खूप वाढलेली आहे, तुम्ही बघतच असाल सोशल मीडियावरती. तर मला कसा संपर्क साधायचा? आता मला संपर्क साधण्यासाठी आता जर तुम्ही मुलगा किंवा मुलगी असाल तर तुम्ही मला फोन करू शकता. माझा नंबर आहे 7498018385, 7498018385. या नंबरवरती मला फोन करायचा, मला सांगायचं मी असं असं माझा प्रोफाईल शेअर करू इच्छितो म्हणून. मग मी तुम्हाला प्रश्न विचारते, ते सांगायचं. जर तुम्हाला सांगता येत नसेल तर तुमचे आई वडील सुद्धा सांगू शकतात, तुमचे भाऊ बहीण सुद्धा सांगू शकतात, किंवा कोणी पण एक मित्रमैत्रीण पण सांगू शकतात, आणि कोणीही सांगू शकतं. प्रोफाईल तुमची सांगू शकतं. फक्त फ्रॉड नको, चुकीच्या गोष्टींना थारा आपल्या चॅनलवरती नाही आहे. बोगस जर तुम्ही सांगत असाल तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल, किंवा त्याला कायमस्वरूपी ब्लॉक सुद्धा करण्याचं आपल्याकडे आहे नियोजन, तर ते सुद्धा करण्यात येईल. परत अजून एक, जर मुलगी देऊ इच्छिते प्रोफाईल, तर मुलींनी एक गोष्ट काळजी घ्यायची, एका गोष्टीची नक्की काळजी घ्यायची, ती म्हणजे आपला स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा नाही, वडिलांचा किंवा भावाचा मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करायचा. कारण काय होतंय, मुलींचा नंबर बघितलं की मुलांना लगेच नंबर मिळाला की लगेच त्यांचं काय म्हणतात त्यांना अतिउत्साह वाढतो त्यांचा, त्याच्यामुळे ते एक गोष्टी टाळायच्यात आपल्याला. परत अजून एक, या ग्रुपच्या अटी सांगतो आता तुम्हाला, म्हणजे ह्या चॅनलच्या अटी सांगतो तुम्हाला. पहिलं म्हणजे तुम्हाला प्रोफाईल शेअर करावी लागणारच आहे मला. प्रोफाईल म्हणजे तुमचं नाव असेल, तुमचं जन्मतारीख असेल, तुमची जन्मवेळ असेल, तुमची उंची, तुमचा दिव्यांग प्रकार, हँडिकॅप प्रकार असेल तुमचा, तुमचे आई वडील काय करतात, तुमचे भाऊ बहीण काय करतात, हे सगळं सांगायला लागणार. तुम्ही काय करता, तुम्ही जॉब काय करताय, किंवा बिझनेस काय करताय, एज्युकेशन काय झाले तुमचं, हे सगळ्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत तुम्हाला. या सगळ्या गोष्टी सांगायच्या, तुम्ही राहताय कुठं हे सगळं सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर पण तुम्ही सांगायचा आहे. त्याच्यानुसार ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. म्हणजे आता एखाद्या मुलाने प्रोफाईल टाकली असेल तर त्याला एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलीच्या आई वडिलांना जर त्याची प्रोफाईल आवडली तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट साधू शकतात, आणि कॉन्टॅक्ट साधून तुम्हाला तुमच्यासोबत बोलणं करून घेऊ शकतात. तर या गोष्टी होऊ शकतात. हे पहिला नियम. दुसरा नियम म्हणजे कुणालाही अनावश्यक फोन करायचं नाहीये, त्रास उगाचच द्यायचा नाहीये, जर तुम्ही इच्छुक असाल तरच. परत याला नॉर्मल व्यक्ती इच्छुक, म्हणजे आता समजा एखादा दिव्यांग मुलगा असेल आणि एखादी दिव्यांग मुलगी असेल, आणि किंवा एखादा दिव्यांग मुलगा आहे तर एखादी नॉर्मल मुलगी जर त्या दिव्यांग मुलाशी लग्न करू इच्छित आहे तरी सुद्धा कॉल करू शकते, तरी सुद्धा तुमचं तुम्ही बघू शकता, त्या हे करू शकता. तिसरे म्हणजे मुलगी एखादी दिव्यांग असेल आणि एखादा नॉर्मल मुलगा सुद्धा तिच्यासोबत लग्न करू इच्छितो तर करू शकतो. परत चौथी गोष्ट, इंटरकास्ट, म्हणजे इतर जातीय सुद्धा, जर त्या मुलाला अडचण नसेल किंवा त्या मुलीला अडचण नसेल तर काही अडचण आपल्याला सुद्धा नसणार आहे. आपण त्याच्यात पडणार नाही, जातीय आपल्याला नाही आहे. कारण सर्व धर्म समभाव आपल्याला शिकवलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यातही आपण काही कोणती गोष्ट ढवळाढवळ करणार नाही आहोत, त्याही गोष्टी. परत कोणीही पैशाची मागणी करेल त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येईल. हे तिसरं नियम आपलं. आणि चौथा नियम, तुमचं फोटो द्यायचं नाही आहे. तुम्ही ज्याला तुमच्याकडून तुमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला जाईल त्याचं पूर्ण शहानिशा केल्यानंतरच तुमचं प्रोफाईल, म्हणजे तुमचा फोटो असेल किंवा तुमचं बायोडेटा असेल तर तुम्ही शेअर करायचा आहे. नाहीतर शेअर करण्याची पण काही गरज नाही आहे त्यांना. जर ते व्यवस्थित वाटत असतील, त्यांच्या बोलण्यावरून सिरियस वाटत असतील ते, तरच तुम्ही प्रोफाईल शेअर करायची आहे. परत माहिती कर द्यायची, ज्यावेळेला बायोडेटा सांगतोय आपण, बिझनेस कोणता करतोय किंवा जॉब कुठलं करतोय त्याचं सुद्धा माहिती व्यवस्थित द्यायची. पगार जर 10,000 असेल तर 10,000च पगार सांगायचा. बिझनेसमधून जर तुम्हाला महिन्याला 30,000 किंवा 10,000 मिळत असेल तर ते तेवढंच सांगायचं. उगाच 50,000 मिळतात आणि लाख रुपये मिळतात सांगायचं नाही. ती फसवणूकच आहे, लक्षात ठेवायचं आहे. परत याला कोणतेही परिणामाला, म्हणजे मग ते कोणतेही असतील, कोणतेही चांगले वाईट परिणाम असतील, याच्यात कोणताही ढवळाढवळ आम्ही करणार नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे. परत एखाद्याची माहिती जर काढून तुम्हाला हवी असेल, म्हणजे मुलाची किंवा मुलीची, एखाद्या माझ्या जर ती संपर्क असेल तर मी ती माहिती काढून देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त मी कोणतीही मदत करू शकणार नाही तुम्हाला. जुळवा किंवा अन्य कोणतंही, त्यांच्या आईवडिलांना समजवा किंवा त्या दिव्यांग मुलाला किंवा त्या दिव्यांग मुलीला समजवा, ह्या कोणत्याही गोष्टी आपण करणार नाही आहोत. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात असावं. परत तुमचे मनोगत, तुम्हाला दुसरं काहीतरी मांडायचं असेल, लग्नाबाबतीत कुठलीही गोष्ट मांडायची असेल, तुम्हाला लग्नाबाबतीत काही तुमचं व्यक्त व्हायचं असेल, लग्न होत नाही किंवा काय होत नाही, किंवा विवाहाबद्दल काही गोष्टी मांडायच्या असतील तर तुम्ही कॉल करून मला सांगू शकता. मला हे बोलायचं आणि मी ते तुमची रेकॉर्डिंग आहे तशी ॲज इट इज तुमची ती टाकण्यास सुद्धा आपल्या या चॅनलवरती म्हणजे योजना केलेली आहे आपण तशी. तर या साऱ्या गोष्टी आहेत. कोणत्याही म्हणजे फक्त महाराष्ट्रातूनच केले पाहिजे असं काही नाही. मुलींना किंवा मुलांना संपर्क तर बाहेरच्या राज्यातूनही करू शकतो आपण, याही गोष्टी आहेत. परत अनाथ असतील, अनाथ मुली किंवा अनाथ मुलं सुद्धा संपर्क साधू शकतात, त्याही गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनाही कोणी अडवू शकणार नाही, अशाही गोष्टी आहेत आपल्या ह्याच्यात. त्याच्यामुळे फक्त आपलं हे चॅनल दिव्यांग मुलगा किंवा दिव्यांग मुलीच्या बायोडेटा आपण इथं टाकत जाऊ, बाकी कोणाचे नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. तर इथून पुढे आपले चालू होतील. तुम्हाला ज्यांना कोणाला तुमचा बायोडेटा टाकावासा वाटतोय, ज्यांना कोणाला बायोडेटा तुमचा म्हणजे मुलींपर्यंत पोहोचवावा असं वाटतोय, किंवा मुलींचा बायोडेटा मुलांपर्यंत पोहोचवावा असं वाटतोय,
आणि आपली मुलगी किंवा आपला मुलगा जर लग्नात असेल तर त्यांनी मला संपर्क साधायचा आहे. मला संपर्क साधताना एक गोष्टीची काळजी घ्या, उगाचच टाइमपास म्हणून फोन करू नका. परत फोन जर करायचा तर संध्याकाळी 5 ते 9च्या दरम्यान करा. दिवसभर मी जरा थोडा बिझी असतो, तर 5 ते 9 याच्या दरम्यान ह्या नंबरवरती फोन केला तर मी उचलून तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकतो. तर नंबर आहे, परत एकदा सांगतोय, 7498018385 7498018385 हा नंबर आहे. नंबरवरती संपर्क साधा. आणि जर संपर्क साधायला जमत नसेल तरी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला तुमची रेकॉर्डिंग सुद्धा टाकू शकता. व्हॉट्सअपला हाच नंबर आहे. व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण बायोडाटा रेकॉर्डिंग करून मी जसं सांगितलंय तसं रेकॉर्डिंग करून टाकला. तुम्हाला आणि काय अपेक्षा त्या मुलीकडून त्या मुलाकडून अपेक्षा त्या बाबतीतही तुम्ही बोलू शकता आणि ते सांगू शकता. ते सांगितल्यानंतर आपण ती ॲज इट इज माहिती तिथं टाकणारच आहोत, याची गॅरंटी घ्या. आणि तुम्ही जर मोबाईल नंबर व्हायरल करू नका म्हणला तर करणार नाही. बाकीचं काय, तुमच्या ज्या काही अटी असतील तर त्या अटी मान्य केल्या जातील. बाकीचे कोणत्याही अटी जास्ती नसणार आहेत. तर ही गोष्ट समजली असेल. हे चॅनल ह्यासाठी काम करेल, दिव्यांग जीवनसाथी मिळवण्यासाठीच काम करणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. दुसरी कोणतीही ॲक्टिव्हिटी या चॅनलवरती होणार नाही, या काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि या चॅनलला सपोर्ट करा. मी असंच सांगेन, सपोर्ट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त गरजू आई वडील असतील किंवा भाऊ बहीण असतील किंवा आपले जे दिव्यांग मित्रमैत्रीण असतील, जे लग्न करू इच्छितात, ज्यांना एखाद्या जीवनसाथीची आवश्यकता आहे, जे अरेंज मॅरेज करू इच्छितात किंवा लव्ह मॅरेज करू इच्छितात, त्यांना सुद्धा ही चान्सेस खूप चांगले आहेत. आणि एक आपण संधी फ्री, 1 रुपयाही कुणाकडून घेतले जाणार नाही आहे लक्षात ठेवायचं. कुणाकडूनही मी मागणी करणार नाही किंवा कुणीही नाही. जर तुम्ही स्वइच्छेने कुणाला देऊ इच्छिता तर तुमचा प्रश्न आहे तो. यात कोणताही म्हणजे मला जरी देऊ इच्छिता तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही तुमची इच्छा नसताना कोणालाही द्यायचं नाही. कोणी मागणी करत असेल त्याला द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हेच एवढं सांगायचं होतं. आणि पुढे पण काही गोष्टी म्हणजे चुकीच्या सुद्धा होणार आहेत. मला माहित आहे, सुरुवात मी केलेली आहे म्हणल्यानंतर चुकीच्या गोष्टी सुद्धा होणार आहेत. मला त्रास देणाऱ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे जे विकत काम करतात किंवा जे पैसे घेऊन काम करतात त्यांना अडचणीचा भाग ठरणार आहे हा. त्याच्यामुळे मला ते दबाव देतील, हे करतील, त्यातला मी बळी पडत नाही. पण तुम्हीही बळी पडू नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कोणत्याही अडचणीला सामोरं जायला मी सक्षम आहे. एक दिव्यांग असलो तरी सुद्धा सक्षम आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तसं तुम्हीही सक्षम बना, एवढंच मी सांगतो. आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण जसं अडचणी येतील तसं त्याच्यावरती कसे मार्ग काढले तेही कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न आपला असणारच आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट.